विनोद आहे। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची चर्चा दिल्लीतल्या सत्तेच्या वर्तुळामध्ये सातत्यानं कानावर पडतीये। महाराष्ट्रासाठी यातली एक महत्त्वाची बाब अशी की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदेंचे चिरंजीव श्रीकांत शिंदे असू शकतात। एकनाथ शिंदे लवकरच दिल्ली दौऱ्यावर जातील, तिथे याबाबतची अधिक स्पष्टता होणार आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी महेंद्र जोईल आता आपल्या सोबत आहेत। महेंद्र जोईल, पटकन सांगा, एकनाथ शिंदे दिल्लीला कधी जात आहेत आणि तिथे ते खासदार तसंच केंद्रीय मंत्र्यांची बैठक बोलवून त्यांना काय सांगणार आहेत? नक्कीच प्रसाद सर, काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत आणि त्यासोबत त्यांच्याकडे ठाकरेंच्या सेनेतून आलेले जे खासदार आहेत तेही इथून दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। एकंदरीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि यासाठी श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे। आरोग्य मंत्री हे त्यांना मिळणार आहे असं सूत्रांची माहिती आहे आणि एकंदरीत श्रीकांत शिंदे हे डॉक्टर असल्यामुळे त्यांनी आरोग्य मंत्रीपद घ्यावं अशी सूचना आहे ती पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी यांनी केली आहे। त्यामुळे या हप्त्याभरामध्ये हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, कारण 20 तारखेपासून लोकसभेचं पावसाळी अधिवेशन चालू होतं आहे आणि त्यापूर्वी ह्या सगळ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा जे ती स्पष्टता येईल। आज संध्याकाळी केंद्रातील जे ते प्रमुख नेते आहेत एनडीएतले त्यांच्याशी भेट घेणार आहेत आणि त्यानंतर अधिक स्पष्टता येईल। त्याचबरोबर श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद आहे ते ठाकरेंच्या सेनेतून गेलेले खासदार आहेत त्यांना मिळणार आहे। धन्यवाद।